एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. या आनंदी बाई नमस्कार करते. तिथूनच कर नमस्कार आणि सगळ्यांना मिळून एकच करा. अनिल असं तुझी राहा. ताई ताई बरं झालं तू आलीस आणि तू खूप सुंदर दिसतेस. तू काय एवढी फॉर्मल बोलतेस ताई? एक खरं सांगू, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बघून खूप आनंद झाला. आता ना आपण जोडी जोडीने संसार करू. अगो बाई ग, पुढच्या सगळ्या गोष्टी जोडी जोडीनच होऊ दे. म्हणजे वेगवेगळे डोहाळ जेवण, वेगवेगळे बारसे असं नको आपल्याला. आजी सांग ना, आता काय करायचं? आता एकमेकांनी कंकण सोडवायची. तर तेही एका हाताने. एका हाताने जरा कठीण आहे. संसार करणं पण तेवढंच कठीण आहे बाबा. हो. पुरे अच्छा, बरं, मी काय म्हणते, त्याआधी चौघांनी ना उखाणा घ्यायचा आधी. मला नाही येतं काही उखाणा वगैरे. काय तुमच्या काय खाणाखोडं चाललं काय? घे ना संपदा प्लीज. म्हण ग म्हण. घेते. सागराला आली भरती, नदीला आला पूर, महेश साठी केलं मी माझं माहेर दूर. वा वा वा, ही आमच्या संपीची अमेरिकेला जाण्याची तयारी आहे बरं का. आता तुझंही होऊन जाऊ दे. भाजीत भाजी मेथीची वगैरे. नाही नाही, एक मिनिट, तो माझा आहे. काय रे तेच. नाही, मी वेगळा घेतो. आंबट गोड दिवसांना एकमेकांची साथ, आंबट गोड दिवसांना एकमेकांची साथ, आनंदात राहीन धरून संपदाचा हात. या दोघांचं काही बिनसलंय का? संपदा अशी का दिसते? हे नवीन घर आहे, मुलींना जरा रुळायला वेळ लागतो. आणि स्वानंदी सारखी ती लग्नाच्या आधी सासरी गेलेली नाहीये ना, त्यामुळे तिला सवय नाहीये. स्वानंदी ताई, आता तू. स्वानंदी स्वतःच बनवते ना ग उखाणे, त्यामुळे तिचा उखाणा ऐकायला भारी मजा येते बाई. आता तू तसं नाही येणार उखाणा. ती आधी लाजेल, मग कानामागे केस घेईल, आणि नंतर मग नील दादाकडे बघेल, आणि मग नील दादा तिला हळूच म्हणेल, घेऊन टाक ग.
लाजतेस का? बर चांदीच्या तबकात फणसाचे गरे, चांदीच्या तबकात फणसाचे गरे, इंद्रनील रावांच्या घरात खोट्याला प्रवेश नाही, सगळेच खरे. देवा, या पोरीचं रक्षण कर रे बाबा. सासू सासऱ्याचा खोटेपणा कळला तर धक्का बसेल हिला. बरं आता मी घेऊ. ए किती पुढे पुढे करशील? ते भाजीत भाजी मेथीची हेच म्हणणार आहेस ना आता? काका हो तेच म्हणणार आहे का? नाही नाही नाही, हा जरा वेगळा आहे. हो घेऊ. ऐकवा चला म्हण. झालं सगळं? हा शांतपणे आहे का? हा ऐकवा. एका वर्षात महिने असतात 12. नीट आहे का काका? हो ऐकतो. एका वर्षात महिने असतात 12. हा. स्वानंदीच्या नावातच दडलाय आनंद सारा. अरे कमी झालास की तू. बरं चला आता कंकण सोडवा. तू ना मला 1000 रुपये दे, मी तुला कंकण सोडवायला मदत करेन. आणि महेश दादा तू पण. 1000 रुपये? चल चल, पैसे काय झाडावर लागतात की काय? झाडाला नाही लागत ना, म्हणून तर 1000 रुपये मागतोय, नाहीतर 10,000 रुपये मागितले असते. मी आता उधार देतो ना तुम्हाला, नंतर द्या त्यांना. काही गरज नाही, का? आम्ही कार्ड पेमेंट करू. नाही कार्ड नाही चालणार. नाही आम्हाला आत्ताच हवे. नाही चालणार, कॅशच. ठीक आहे, हे घ्या. द्या चला लवकर. कॅश घ्या, हे घ्या तुमचे 1000 रुपये. हे तुमचे. बाकी सगळं तुमचंच घ्या. महेश, घाल ना खिशात हात. आहेत ना पैसे? सायली जरा चल. काम सांगतोय. संपदाच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना? ठीक आहे काका, सगळं ठीक आहे. मग असं विचारल्यावर तू घाबरलीस का? महेशही उदास दिसतोय, संपीचाही मूड नाहीये. काका अरे नवीन जागा होती ना, मामा दोघींना नीट झोपच नाही आली, त्यामुळे असेल कदाचित. मला सांग, ते दोघं एकमेकांशी कसे वागत होते? चला चला जेवायला घ्या आता. पण घास भरवताना पण उखाणा घ्यायचं बरं का? परत काय सारखं सारखं उखाणा घ्या उखाणा घ्या, मला नाही घ्यायचं उखाणा. अगं संपदा, तुला स्वानंदी सांगेल की एक छानसा उखाणा. काही गरज नाही. आतापर्यंत स्वानंदीने घातलेले उखाणे सोडवतीये.
नाही. तुम्ही थांबा, मी बोलते तिच्याशी. तुम्ही पानवाडा, मी घेऊन येते तिला. ताई, ताई चल ना जेवायला, सगळे वाट बघतायत. मला नाही यायचं. अगं तू एवढी का रागवलीस? फक्त उखाणच तर घ्यायला सांगितला. आयुष्याने घातलेलाच उखाणा सोडवते आणि माझ्यावर ही वेळ तुझ्या आणि त्या नीलमुळे आली आहे. काही नाटकं नको करू. तुला कुठे काय बोलावं, कसं वागावं काहीच कसं कळत नाही. तू ना फक्त स्वतःचा विचार करते. स्वार्थीपणा, खोटेपणा. अगं आपल्या वागण्यामुळे घरच्यांना त्रास होईल, महेश हर्ट होईल, घरच्यांना काळजी वाटेल, कशाचाच विचार करत नाहीस तू. तू करतेस ना सगळ्यांचा विचार, मग माझा विचार का नाही केलास? खोटेपणा करते म्हणे. माझ्यापेक्षा तुझ्या नीलने किती खोटेपणा केला याची कल्पना आहेस ना तुला? ताई 1 मिनिट, त्यांच्याबद्दल एक शब्दही बोलू नकोस. आणि ते कधीच खोटं बोलत नाही ना, त्यांनी माझ्यापासून काही लपवलं. आणि अगं जेवढी शक्य होती तेवढी मदत केलीच की त्यांनी तुला. उलट तूच त्यांना त्रास दिलास, टेन्शन दिलंस. आई होते ना म्हणून इमोशनली कोसळले नाहीत ते. त्यामुळे त्यांना दोष द्यायचा तुला काही एक अधिकार नाही. कोणाला दोष देऊ मग? तुला दोष द्यायचा नाही, त्या नीलला दोष द्यायचा नाही, मग कोणाला दोष देऊ? मला आम्हाला कारण आम्ही चुकलोय ना तुझ्यावर संस्कार करायला, म्हणून अशी वागतेस तू. बाबा मी काही चुकीचं वागले नाहीये. माझ्या जागी दुसरी कोणी असती ना ती मांडवातच उभी राहिली नसती. संपदा खबरदार एक अक्षर बोलशील तर लग्न ठरल्यापासून बघतोय आम्ही. आत्ता सुधारशील मग सुधारशील म्हणून दुर्लक्ष केलं तर तुझं वाढतच जात आहे. आणि मांडवात सुद्धा उभी राहिली नसते म्हणजे काय? आई बाबा मी तुम्हाला खरं सांगतेय, स्वानंदीने मला अशा नात्यात अडकवलंय ज्यात मला आयुष्यभर एकटेपणा मिळणार आहे. कसला एकटेपणा ग? कसला एकटेपणा? काही दिवसांनी जाणारच आहेस ना महेश बरोबर अमेरिकेला? मला नाही जाता येणार बाबा. माझा विजा रिजेक्ट झाला. रिजेक्ट नाही झालंय, फक्त 6 महिन्यांसाठी थांबवलं. एक मिनिट, काय चाललंय? एकमेकींच्यात काय बोलताय? एवढं सगळं घडतंय आणि मला काहीच माहित नाही यातलं. बाबा मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगणार होते पण मला हिने काहीच सांगू दिलं नाही. म्हणाले तुम्हाला टेन्शन आहे. टेन्शन आहे हं? कसलं टेन्शन? हे न सांगण्यामुळं टेन्शन येते त्याचं काय? बाबा तुमच्या डोक्यावर ऑफिसचंही टेन्शन होतं. म्हणजे संपी सांगतेय ते खरं आहे. तू सांगितलंस तिला सांगू नकोस म्हणून. मला काळजी वाटत होती सगळ्यांची. हो का नाही? उत्तर दे. तू सांगितलंस तिला सांगू नकोस म्हणून? संपदा स्वानंदी काय विचारतायत बाबा सांग. खरं खरंय म्हणजे तू सल्ला दिलास हं? एवढी शहाणी समजत होतो तुला, तू हा असला सल्ला दिलास न सांगण्याचा. बाबा तुम्हाला त्रास झाला असता. आता काय कमी होतोय? बाबा मला खरंच वाटलं नव्हतं ताईच्या विजाचा गोंधळ होईल म्हणून. म्हणजे अजूनही तुझ्याकडे उत्तर आहेतच. मला अतिशय राग आलाय स्वानंदी. तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती तू असं वागशील अशी. एक शब्द बोलू नकोस. डोकं फिरलाय आता? बाहेर माणसं आहेत जावई म्हणून, नाही तर एक जेवायला वाट पाहतात सगळे.
आता ते झालंय ते निस्तरावं लागणारच आहे, पण जावयांसमोर शोभा नकोय. काय निस्तरणार आणि कसं? मी महेश बरोबर जाणार नाहीये. घ्या, हे असं आहे. काय करणार होत आता? तुला विचारतोय मी स्वानंदी, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आहेस? तुझ्या मूर्खपणापायी काय समोर वाढून ठेवलं ते बघ. बाबा मी करेन काय? शब्दही बोल नकोस का? तुम्ही शांत व्हा ना आत्ता. स्वानंदी, संपदा, तुम्ही आता बाहेर काही दाखवू नका. आपल्यात काही झालंय हे बाहेर कळायला नको. नॉर्मल वागा, नाहीतर सगळ्या घराला टेन्शन येईल. अहो, काय? मी हात जोडते तुम्हाला, पण तुम्ही बाहेर नीट वागा आणि संपदा स्वानंदीशी पण नॉर्मल वागा. आई सॉरी. मला टेन्शन आलं. तुम्हाला जेवायचं काय सुचतंय? अगं आता झालं ना लग्न, आता कसलं आलंय टेन्शन? कसलं आलंय टेन्शन? ती संपदा लग्नात कशी वागत होती पाहिलत ना? सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. तिच्या आई वडिलांच्या लक्षात आलं नसेल. हो, तो प्रश्न मलाही पडला ललिता. वसंतरावांनी जर खोदून खोदून विचारलं ना तर काय होईल कोण जाणे. काय होईल ना ते दिसतच आहे स्पष्ट. तिने स्वानंदीला जर सगळं खरं सांगितलं ना तर स्वानंदी आत्ताच बिथरेल. नाही 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 नाही, गावच्या इस्टेटीचा वाटा मिळेपर्यंत स्वानंदी या घरातनं जाता कामा नाहीये. ती जर गेली ना तर इस्टेटीचा वाटाही जाईल. त्याचंच टेन्शन आलंय मला. काहीतरी करायला हवं. गावच्या इस्टेटीचा वाटाही जाईल आणि मी खोटं बोलले हे जर इंद्रनीलला कळलं तर तोही दुरावेल. स्वानंदी गेली माहेर आणि संपदाही तिथेच आहे. आणि त्या वच्ची मावशी तिथे असल्या तर? हो, त्या तिथे असणारच. या घराच्या प्रकरणात ना पुरेपूर छळले त्यांनी आपल्याला. आणि संपदाचं प्रकरण कळलं ना तर जिणं मुश्किल करतील आपलं त्या. अरे बापरे, एकाहून एक प्रश्न पडतायत आणि एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये. नाही नाही ललिता, पण हा डाव आपल्या हातून जाता कामा नाहीये. गुंता करून ठेवलाय खरं आपण, पण त्याचा कंट्रोल आपल्या हाती राहणं गरजेचं आहे. हो, आणि सध्या संपदा आणि स्वानंदी एकमेकींबरोबर जास्त वेळ राहणं आपल्यासाठी धोक्याचं आहे. आपण जाऊन त्यांना घेऊन येतो जरा. ए ललिता, अगं पण तिकडे जायला आपण कारण काय सांगायचं? हजार कारण सापड. तुम्ही गाडी काढा आधी. चला. ओ चला. हो चला. माझा हा लेफ्ट हँड घे. घे. अगं खाऊन तरी बघ ना आधी. घे. संपदा अगं घे ना, काकूनी स्वतः बनवली आहे. जेवताना आग्रह केला तो काही कमी आहे का? आता बडीशोप खायला काय आग्रह करताय? काय तुला नको असेल तर सरळ नको म्हणून सांग ना प्लीज. असं बोलू नकोस काकूशी. अगं मुखशुद्धी म्हणून बोलते ती असं. हो ना संपदा? बास आता. बडीशोप या विषयावर किती बोलताय? नाही मग तुला दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलायचंय का? काय महेशराव? हा, मी काय बोलू बाबा? तू तर काय बोलूच नको.
ललिता कशी काय अचानक? वच्ची मावशी, विहीण आहे मी या घरची, कधीही येऊ शकते, हो ना आजी? हो ना, तुम्ही विहीण बाई आणि ही वच्ची मुलगी, त्यामुळे तुम्ही दोघी कधीही हक्काने इथं येऊ शकता. बरं कळलं ना वच्ची मावशी, कधीही येऊ शकते. ललिता ताई या ना. हो. माधवराव या. आई अचानक आलीस तू? अरे आज तू गाडी ड्राईव्ह नाही ना करू शकणार, म्हटलं दोघांनाही घरी घेऊन जावं. नवी नवरी आहे बरोबर,